सभी को नमस्कार, प्रतियೊಬ್ಬರಿಗೂ स्वागत सुस्वागत। सो आज मैं आपके सामने इंडस सिवा का लेटेस्ट प्रेजेंटेशन रखना चाहता हूँ। ನಾನು ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಂಡಸ್ ಸಿವಾದ लेटेस्ट प्रेजेंटेशन ಇಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। आप देख रहे हैं कि ಖರ್ಚು दिन भर दिन बढ़ता ही जा रहा है। ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಖರ್ಚು ದಿವಸದಿಂದ ದಿವಸಕ್ಕೆ ಬೆಳೀತಾ ಇದೆ। अगर हम देखेंगे थोड़ा सा हिस्ट्री के ऊपर, तो 1960 में 100 रुपए की जरूरत थी मंथली एक्सपेंस। 1960ರಲ್ಲಿ 100 रुपए ಅವಶ್ಯಕತೆ ಇತ್ತು ತಿಂಗಳ ಖರ್ಚಿಗೆ। 1980 में 1000 हो गया और वैसे ही बढ़ते बढ़ते अगर हम देखेंगे 2020 में 1 लाख की जरूरत है। ಇದೇ ರೀತಿ ನೋಡ್ತಾ ಹೋದ್ರೆ 2020ರಲ್ಲಿ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ और 2040 में मतलब शायद 10 लाख की जरूरत पड़ेगी। 2040ರಲ್ಲಿ 10 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಯ ಅವಶ್ಯಕತೆ ಬರುವಂತ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ। क्या हम लोग मेंटली उसके लिए प्रिपेयर्ड है? ये एक सवाल है। ಇವತ್ತು ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಮೆಂಟಲಿ ತಯಾರಾಗಿದ್ದೀವಿ ಎಂಬುದೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ। अगर हम यहाँ पे देखेंगे, इतना पैसा अगर कमाना है तो ये जॉब के माइंडसेट से शायद मुश्किल पॉसिबल नहीं है। ನಾವು ನೋಡ್ತಾ ಹೋದ್ರೆ ಜಾಬಿನ ಮೆಂಟಾಲಿಟಿಯಲ್ಲಿ ಮೇ ಬಿ ಇದು ಸಾಧ್ಯ ಆಗದೇನೆ ಇರಬಹುದು, लेकिन अगर हम एंटरप्रेन्योरशिप के माइंडसेट को डालेंगे तो ये 100% पॉसिबल है। ನಾವೊಂದು एंटरप्रेन्योरशिप माइंडसेट ಅನ್ನು ಹಾಕಿದ್ರೆ ಇದು 100% ಸಾಧ್ಯ ಇದೆ। क्यों? एंटरप्रेन्योरशिप में क्या होता है, रिवार्डिंग ज्यादा होता है। एंटरप्रेन्योरशिप ಅಲ್ಲಿ ರಿವಾರ್ಡಿಂಗ್ ಜಾಸ್ತಿ ಇರುತ್ತೆ। और दूसरा क्या है कि हम अपने खुद के बॉस हो जाते हैं। ನಾವು ನಮ್ಮ ಬಾಸ್ ಆಗಿರ್ತೀವಿ, हमें कोई पूछने वाला नहीं रहता। हम अपने हिसाब से हम बिहेव कर सकते, ನಮ್ಮ ಅನುಗುಣವಾಗಿ ನಾವು ಮಾಡ್ಕೋಬಹುದು। सेलिब्रिटी लाइफ स्टाइल मिल जाती है, अच्छे इनकम आते हैं तो जाहिर सी बात है सेलिब्रिटी लाइफ स्टाइल मिलते, ಒಳ್ಳೆ ಜೀವನ ಶೈಲಿ ನಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ। ಅದೇ ರೀತಿ ನಾವು ನಮ್ಮ फ्लेक्सिबल शेड्यूल ಅಲ್ಲಿ वर्क ಮಾಡಬಹುದು। हम हमारे फ्लेक्सिबल समय में काम कर सकते हैं। और अगर हम देखेंगे, हमारे पीएम भी बोल रहे हैं कि अगर ದೇಶ को कोई ಪ್ರಗತಿ पे लेके जा सकते हैं वो है ಎಂಟರ್ಪ್ರನರ್। ನಮ್ಮ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಿ ಅವರು ಕೂಡ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ದೇಶವನ್ನು ಪ್ರಗತಿಯಲ್ಲಿ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರೋರು ಎಂಟರ್ಪ್ರನರ್ಸ್ ಗಳೇ। और हम और एक देखेंगे कि एंटरप्रेन्योर की जरूरत क्या है, वो एंटरप्रेन्योर की ಏನ್ ಬೇಕಾಗುತ್ತೆ। अगर हम यहाँ पे देखेंगे, एंटरप्रेन्योर्स की जरूरतें दो होती है। एक उनको पैसा चाहिए, दूसरा एक ಐಡಿಯಾ चाहिए। ಎಂಟರ್ಪ್ರೆನ್ಯೂರ್ಸ್ ಆಗ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ಎರಡು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ। ಒಂದು ಅವರಿಗೆ ದುಡ್ಡು ಬೇಕು, ಎರಡನೇದು ಅವರಿಗೆ ಐಡಿಯಾ ಬೇಕು। अगर किसी के पास पैसा है, आइडिया नहीं है तो कोई काम का नहीं है। और किसी के पास आइडिया है, पैसा नहीं है, अब तक कोई काम का नहीं था। लेकिन ये सच नहीं है। ಯಾರೋ ಒಬ್ಬರ ಹತ್ರ ದುಡ್ಡಿದೆ, ಐಡಿಯಾ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೂ ಕೆಲಸ ಆಗಲ್ಲ। ಯಾರೋ ಒಬ್ಬರ ಹತ್ರ ಐಡಿಯಾ ಇದೆ, ದುಡ್ಡಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೂ ಕೆಲಸ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಆಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ। ಆದ್ರೆ 21ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ನಾವು ಬಂದಿದ್ದೀವಿ। ಅಭಿ ಐಡಿಯಾ ಅಗರ್ ಮಜಬೂತ್ है तो पैसा नहीं है तो भी चलेगा। ಇವಾಗ ಐಡಿಯಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ದುಡ್ಡು ಇಲ್ಲದಿದ್ರು ಕೂಡ ನಡೆಯುತ್ತೆ। एग्जांपल ज़ोमैटो आप देख सकते हैं, ओला ओयो वो सब देख सकते हैं। ನೀವು ज़ोमैटो ओला ओयो ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡ್ಕೋಬಹುದು। ये सभी लोगों के पास आइडिया मजबूत था, इसलिए पैसा नहीं है तो भी इनका धंधा चल पड़ा। ಇವರ ಹತ್ರ ಐಡಿಯಾಸ್ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ದುಡ್ಡು ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಇವರ बिजनेस ನಡೀತಾ ಹೋಯಿತು। आपके पास अगर कोई आइडिया है तो बहुत बढ़िया, आइडिया नहीं है तो कोई बात नहीं। आपके दोस्त जिन्होंने भी ये लिंक भेजा है वो आपको मेरे द्वारा आपको एक ಐಡಿಯಾ ಶೇರ್ करना चाहते हैं। ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಯಾವ್ದಾದ್ರು ಐಡಿಯಾ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಖುಷಿಯ ವಿಚಾರ। ಐಡಿಯಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನಿಮ್ಗೆ ಯಾರು ಲಿಂಕ್ ಅನ್ನು ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಮುಖಾಂತರ ಈ ಒಂದು ನನ್ನ ಮುಖಾಂತರ ಈ ಒಂದು ಐಡಿಯಾವನ್ನು ನಾನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಶೇರ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ। नॉर्मली 1+1+1 मतलब हम 3 कहते हैं। नॉर्मल 1+1+1 ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು 3 ಅಂತ ಕರಿತೀವಿ। लेकिन अगर सिनर्जी को देखेंगे, एक 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 मतलब 111 होता है। सिनर्जी ನೋಡ್ತಾ ಹೋದ್ರೆ ಇದು 111 ಆಗುತ್ತೆ। और एक बात है, अगर हम यहाँ पे देखेंगे हेल्थ एंड वेलनेस के ऊपर, ನಾವು ಆರೋಗ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಹೋದ್ರೆ ಹರ್ ಘರ್ ಆಯುರ್ವೇದ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇರೋದು ಪ್ರತಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಆಯುರ್ವೇದ ಯುಗ ಇದೆ। हमारे श्री प्रताप राव जाधव जी कहते हैं हर किसी को अभी आयुर्वेदा में प्रमोट करने की जरूरत है, क्योंकि हर घर पे आयुर्वेद रहना चाहिए। ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಆಯುರ್ವೇದ ಇರಬೇಕಂತ ನಮ್ಮ ಶ್ರೀಯುತ ಆಯುಷ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗಿರುವಂತ ಶ್ರೀಯುತ ಪ್ರತಾಪ್ ರಾವ್ जाधव ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। एंड दूसरा जो सबसे इंपॉर्टेंट बात है वो है डायरेक्ट सेलिंग एक नया भविष्य है, ऐसा कहते हैं अमेरिका के अभी के प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप। ಡೈರೆಕ್ಟ್ ಸೇಲಿಂಗ್ ಒಂದು ಬಹಳಷ್ಟು ಹಳತ್ತು ಮತ್ತು ಸರಿಯಾದಂತ ಪ್ರೊಫೆಷನ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ डोनाल्ड ट्रंप, अमेरिका अध्यक्ष। और तीसरा जो इंपॉर्टेंट बात है इंटरनेट। अगर कोई इंटरनेट में नहीं रहेगा वो कल बिजनेस में रहेगा, इसका कोई गारंटी नहीं है, ऐसा कहते हैं बिल गेट्स। इंटरनेट ಬಹಳಷ್ಟು ಮುಖ್ಯ, ಯಾರು ಇಂಟರ್ನೆಟ್ ಇರಲ್ಲ ಅವ್ರು ನಾಳೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅಲ್ಲಿ ಇರ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ बिल गेट्स ಅವರು। तो अगर हम देखेंगे, आपके सामने मैं आज इस तीनों इंडस्ट्री को इकट्ठा करके आपको एक्सप्लेन करना चाहता हूँ। ಮೂರು ಇಂಡಸ್ಟ್ರಿಗಳನ್ನು ಒಟ್ಟಿಗೆ ಸೇರಿಸಿ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ। उसमें क्या है, हेल्थ एंड वेलनेस भी है, डायरेक्ट सेलिंग भी है, इंटरनेट भी। ಇಲ್ಲಿ हेल्थ एंड वेलनेस ಕೂಡ ಇದೆ, डायरेक्ट सेलिंग ಕೂಡ ಇದೆ, इंटरनेट ಕೂಡ ಇದೆ। ये तीनों को मिला के एक कंपनी है वाइब्रेंट युवा, जो आपके सामने अपॉर्चुनिटी को प्रेजेंट करती है। ಇದು ಮೂರನ್ನು ಸೇರಿಸಿ ಒಂದು ಕಂಪನಿ ಇದೆ ವೈಬ್ರೆಂಟ್ ವಿವಾ, ಅದು ನಿಮಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ನೀಡ್ತಾ ಇದೆ। वाइब्रेंट विवा का रिसर्च एंड डेवलपमेंट हो रहा है जापान में। वाइब्रेंट विवा
ರಿಸರ್ಚ್ ಅಂಡ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಜಪಾನಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ. और इनका खुद का ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರಿಂಗ್ ಫ್ಯಾಕ್ಟರಿ है ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ಕೆ ನೆಲಮಂಗಲ. ಅವ್ರದ್ದು ಸ್ವಂತ ಫ್ಯಾಕ್ಟರಿ ಇದೆ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ನ ನೆಲಮಂಗಲದಲ್ಲಿ. ಅದೇ ರೀತಿ ಅವರದ್ದು ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ಸರ್ಟಿಫಿಕೇಶನ್ಸ್ ಗಳನ್ನು ಕೂಡ ಒಳಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. उनके पास हर कोई सर्टिफिकेशंस अवेलेबल है आज के दिन के लिए. और उनको जीएसटी का एप्रिशिएशन सर्टिफिकेट भी मिला है, बेस्ट कंज्यूमर ಸ್ಯಾಟಿಸ್ಫ್ಯಾಕ್ಷನ್ ಕಂಪನಿ ಅವಾರ್ಡ್ भी मिला है. ಅವರಿಗೆ ಜಿಎಸ್ಟಿ ಎಪ್ರಿಸಿಯೇಷನ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಸಿಕ್ಕಿದೆ, ಜೊತೆಗೆ ಬೆಸ್ಟ್ ಕನ್ಸ್ಯೂಮರ್ ಸ್ಯಾಟಿಸ್ಫ್ಯಾಕ್ಷನ್ कंपनी ಕೂಡ अवार्ड ಸಿಕ್ಕಿದೆ. और हमारे कर्नाटक के सीएम श्रीमान सिद्धरामಯ್ಯ जी ने भी स्टेट एक्सपोर्ट एक्सेलेंस अवार्ड दिया है इस कंपनी के चेयरमैन को. ಈ ಕಂಪನಿಯ ಚೇರ್ಮನ್ ಅವರಿಗೆ स्टेट एक्सेलेंस अवार्ड ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಕರ್ನಾಟಕದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿರುವಂತಹ ಶ್ರೀಯುತ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು. और ये कंपनी कुछ नेचुरल बेस के प्रोडक्ट तैयार करती है. कंपनी और ಕೆಲವು ನ್ಯಾಚುರಲ್ ಬೇಸ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಅನ್ನು ತಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ. उसमें कुछ प्रोडक्ट मैं आपको परिचय करना चाहता हूँ. उससे पहले कुछ चीजों के आपके सामने रखना चाहता हूँ. ಅದರಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಗಳನ್ನ ನಾನು ನಿಮಗೆ ಪರಿಚಯ ಮಾಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಕೆಲವೊಂದು ಬೇಸಿಕ್ ವಿಚಾರಗಳು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. पुराने जमाने में लोग लंबे समय तक हेल्दी जीते थे और बहुत कम समय तक वो अनहेल्दी जी पाते थे. ಮೊದಲಿನ ಸಮಯದಲ್ಲಿ ಜನರು ಬಹಳಷ್ಟು ಉದ್ದ ಜಾಸ್ತಿ ಸಮಯ ತನಕ ಅವರು ಆರೋಗ್ಯದಿಂದ ಬದುಕ್ತಾ ಇದ್ರು. ಬಹಳಷ್ಟು ಕಡಿಮೆ ಸಮಯ ಅವರು ಅನಾರೋಗ್ಯದಿಂದ ಇರ್ತಾ ಇದ್ರು. या शायद डायरिंग शॉर्ट था, मतलब कोई मेडिसिन के सहारे जीने का जो समय था वो कम था. ಒಂದು ಯಾವುದು ಮೆಡಿಸಿನ್ ಜೊತೆಗೆ ಬದುಕುವಂತ ಸಮಯ ಕಡಿಮೆ ಇತ್ತು. लेकिन आज के जमाने में हम देखेंगे लोग शॉर्ट ड्यूरेशन में बिना मेडिसिन जी पा रहे हैं और लंबे समय तक मेडिसिन के सहारा जीना पड़ रहा है. ಬಹಳಷ್ಟು ಕಡಿಮೆ ಸಮಯ ಅವರು ಯಾವುದೇ ಮೆಡಿಸಿನ್ ಇಲ್ಲದ ಬದುಕಕ್ಕಾಗ್ತಾ ಇದೆ, ಆದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಲಾಂಗ್ ಸಮಯ ಅವರು मेडिसिन ಜೊತೆ ಬದುಕಬೇಕಾಗಿದೆ. ऐसा क्यों हो गया है? इसलिए हुआ है क्योंकि हम जो खाना खाते हैं उसमें कुछ बहुत कुछ बदलाव हो चुका है. ಈ ರೀತಿ ಯಾಕೆ ಆಗಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ತಿನ್ನುವಂತ ಆಹಾರದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಬದಲಾವಣೆ ಆಗಿದೆ. हमें जो नहीं खाना है वही हम लोग एक्सेस खा रहे हैं. ನಮ್ಗೆ ಏನ್ ಬೇಡ ಅದನ್ನೇ ನಾವು ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ತಿಂತಾ ಇದೀವಿ. और जो हमें चाहिए वो हम नहीं खा रहे हैं. ನಮ್ಮ ಬಾಡಿಗೆ ಏನ್ ಬೇಕು ಅದನ್ನ ನಾವು ತಗೊಳ್ತಾನೆ ಇಲ್ಲ. और 95% हमारे ये सारे लाइफस्टाइल के लिए यही कारण हो चुका है. 95% ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಗಳಿಗೆ ಇದೇ ಕಾರಣ ಆಗಿದೆ. तो हमें सोल्यूशन क्या है? हम लोगों को प्रिवेंशन करना पड़ेगा. ನಮಗೆ ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಏನು? ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಿವೆನ್ಷನ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. आप अगर अपने हेल्थ के ऊपर आज इन्वेस्ट करेंगे, भविष्य में इसका आउटकम बहुत अच्छा निकलेगा. ನೀವು ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯದ ಮೇಲೆ ಇವಾಗ ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಇದರ ಆउटकम ಬಹಳಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. लेकिन अगर हम इसको आज इग्नोर करेंगे तो अगर भविष्य में कोई हेल्थ का चैलेंजेस आएगा उसको हमें झेलना पड़ेगा. ಇವಾಗ ನಾವು ಇದನ್ನು ಇಗ್ನೋರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಬರುವಂತ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಯಾವುದಾದ್ರು ಬಂದ್ರೆ ನಾವು ಅದನ್ನು ಅನುಭವಿಸಬೇಕಾಗುತ್ತೆ. आपके सामने मैं कुछ प्रोडक्ट्स वाइब्रेंट इवा के रखना चाहता हूं जो आपको एग्जैक्टली बताएंगे कि है क्या और वो हेल्थ के लिए कितने अच्छे हैं. ನಾನು ಕೆಲವೊಂದು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಗಳ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ಪರಿಚಯ ಮಾಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಅದು ವೈಬ್ರೆಂಟ್ ಇವದು, ಅದು ಏನಕ್ಕೋಸ್ಕರ ಚೆನ್ನಾಗಿವೆ ಮತ್ತು ಯಾವುದಕ್ಕೆ ಯೂಸ್ ಆಗುತ್ತೆ ಎಂಬುದು ನಿಮಗೆ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ये एक प्रोडक्ट जिसका नाम है आई पल्स. ये 1 लीटर का ग्लास के बॉटल में आने वाला फ्रूट जूस है. ಇದೊಂದು ಗ್ಲಾಸ್ನ ಬಾಟಲ್ ಬರುವಂತ 1 ಲೀಟರ್ನ ಜ್ಯೂಸ್, ಇದಕ್ಕೆ ಐ ಪಲ್ಸ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. जिसको फंक्शनल हेल्थ बेवरेज भी बोलते हैं. ಇದಕ್ಕೆ ನಾವು फंक्शनल हेल्थ बेवरेज ಅಂತ ಕರಿತೀವಿ. इसमें इस्तेमाल किया हुआ जो फ्रूट है वो असाई बेरी दक्षिण अमेरिका के ब्राजील के अमेज़न जंगल में मिलता है. ಇದರಲ್ಲಿ ಬಳಸಿರುವಂತ ಒಂದು ಫ್ರೂಟ್ ಇದೆ ಅಸಾई बेरी ಎಂಬುದು ದಕ್ಷಿಣ ಅಮೆರಿಕದ ब्राजील ದೇಶದಲ್ಲಿರುವಂತಹ ಅಮೆಜಾನ್ ಕಾಡಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೆ. ये फ्रूट इतना पावरफुल है, आज तक इंसान ने जितने भी फ्रूट्स प्लांट्स वेजिटेबल्स धरती के ऊपर ढूंढे सबको कंपेयर करते हुए हाईएस्ट एंटीऑक्सीडेंट इसमें पाया गया है. ಇವತ್ತಿನ ತನಕ ಮನುಷ್ಯ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಹುಡುಕಿರುವ ಎಲ್ಲ ಫ್ರೂಟ್ಸ್ ಪ್ಲಾಂಟ್ಸ್ ವೆಜಿಟೇಬಲ್ಸ್ ಗಳಲ್ಲಿ हाईएस्ट एंटीऑक्सीडेंट ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಈ ಫ್ರೂಟ್ ಅಲ್ಲಿ ನೋಡಕ್ ಸಿಗಲಾಗ್ತಾ ಇದೆ. नासा वालों ने इसी फ्रूट को इस्तेमाल करके एक ड्रिंक बनाया था AS10 जो एस्ट्रोनॉट्स को रेडिएशन से बचाने का काम कर रहा था. ನಾಸಾದವರು ಅವರ ಆಸ್ಟ್ರೋನಟ್ಗಳಿಗೋಸ್ಕರ ಇದೇ ಫ್ರೂಟ್ಸ್ ಅನ್ನು ಬಳಸ್ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಡ್ರಿಂಕ್ ತಯಾರು ಮಾಡಿದ್ರು AS10. ಅದು ಅವರಿಗೆ ರೇಡಿಯೇಷನ್ ಇಂದ ಪ್ರೊಟೆಕ್ಟ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು. ये एक नंबर 1 एंटीऑक्सीडेंट ड्रिंक है जो हार्ट के लिए अच्छा है, इम्यूनिटी के लिए अच्छा है एंड ओवरऑल बॉडी के हेल्थ के लिए अच्छा है. ಇದು ಹಾರ್ಟಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದು, ಇಮ್ಯುನಿಟಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದು, ಓವರऑल बॉडी हेल्थ ಒಳ್ಳೆಯದು. अगर आप इसका 60 ml पीते हैं, 3.5 kg फ्रूट्स गार्डन फ्रेश एंड ऑर्गेनिक फ्रूट्स खाने से जो ಆಂಟಿಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ मिलते हैं उसके लिए बराबर हो जाता है. ಇದರದೊಂದು ನೀವು 60 ml ಕುಡಿದ್ರೆ 3.5 kg ಹಣ್ಣುಗಳು ಆರ್ಗ್ಯಾನಿಕ್ ಗಾರ್ಡನ್ ಫ್ರೆಶ್ ಮಲ್ಟಿಪಲ್ ಕಲರ್ಸ್ ಫ್ರೂಟ್ಸ್ ತಿಂದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಆಂಟಿಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ಇದು ಸರಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. इसका जो प्राइस है 2997 एंड आप और कोरियर चार्ज 100 रुपए. आपको ये 3100 रुपए में आपके एरिया में आके पहुंच जाएगा. ಇದು 3100 ರೂಪಾಯಿಗೆ ನಿಮ್ಮ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಬಂದು ತಲುಪುತ್ತೆ. 2397 MRP ಮತ್ತು 100 रुपए कोरियर चार्ज. इसको सुबह शाम आपको खाली पेट में पीना होता है और इसको एक बार ओपन करने के बाद में फ्रिज में रखना होता है. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಸಾಯಂಕಾಲ ನೀವು ಖಾಲಿ ಹೊಟ್ಟೆ ಕುಡಿಬೇಕು. ಓಪನ್ ಮಾಡಿದ ನಂತರ ನೀವು ಫ್ರಿಜ್ ಅಲ್ಲಿ ಇಡಬಹುದು. ये पेटेंट भी हुआ है और इसका क्लिनिकल ट्रायल भी हुआ है. ಇದು पेटेंट ಕೂಡ ಆಗಿದೆ, ಅದರ ಮೇಲೆ क्लिनिकल ट्रायल ಆಗಿದೆ. और क्लिनिकल ट्रायल रिपोर्ट आप देख सकते हैं और आपको और भी डिटेल्स चाहिए तो vivaipulse.com में मिल जाएगा. ಇದರ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ಟ್ರಯಲ್ ರಿಪೋರ್ಟ್ ನೀವು ನೋಡಬಹುದು. ನಿಮಗೆ ಇನ್ನೂ ಡೀಟೇಲ್ ಬೇಕಂತ vivaipulse.com वाले ವೆಬ್ಸೈಟ್ ಅಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಸಿಗುತ್ತೆ. दूसरा प्रोडक्ट है जिसका नाम है आई केयर. ಎರಡನೇ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು आई केयर. ये जो है एक अमेजिंग महिलाओं का एक फंक्शनल हेल्थ बेवरेज. ಇದು ಮಹಿಳೆಯರಿಗೋಸ್ಕರ ತಯಾರು ಮಾಡಿರೋ ಒಂದು ಫಂಕ್ಷನಲ್ ಹೆಲ್ತ್ बेवरेज ಆಗಿದೆ. आजकल महिलाओं को हेल्थ के बारे में बहुत कुछ तकलीफें महसूस करनी पड़ती है. ಇವತ್ತು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ
ಬಹಳಷ್ಟು ತೊಂದರೆಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಲಾಗಿದೆ. उसमें सबसे ज्यादा है जो हार्मोनल इंबैलेंस, ಅದಕ್ಕೂ ಬಹಳ ದೊಡ್ಡದಾಗಿರೋದು हार्मोनल इंबैलेंस, जैसे उनको पीसीओडी, पीसीओएस, पेरीमेनोपॉज, पोस्ट मेनोपॉज इश्यूज या मेंस्ट्रुअल साइकिल्स में जो इश्यूज होते हैं या उनके सिस्ट जो फॉर्म होते हैं, ये सारे उनको डिस्टर्ब करते हैं. ಅವರಿಗೆ ಪಿಸಿಒಡಿ, ಪಿಸಿಒಎಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಪೆರಿಪೆನೋಸ್, ಪೋಸ್ಟ್ ಮೆನೋಪೋಸ್ ಇಶ್ಯೂಸ್ಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಅವರ ಮೆನ್ಸ್ಟ್ರುವಲ್ ಸೈಕಲ್ ಅಲ್ಲಿ ಆಗಿರೋ ತೊಂದರೆಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಸಿಸ್ಟ್ಗಳು ಫಾರ್ಮ್ ಆಗುವಂಥದ್ದಾಗಿರ್ಬೋದು, ಮೂಡ್ ಸ್ವಿಂಗ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇವುಗಳೆಲ್ಲ ಅವರಿಗೆ ತೊಂದರೆ ಮಾಡ್ತಾ ಇವೆ. तो इंडस वन ने जो तैयार किया आई केयर है, ये एक आयुर्वेदिक इंग्रेडिएंट, ये आयुर्वेदिक इंग्रेडिएंट, इसमें शतावरी को इस्तेमाल किया हुआ है, बॉसवेलिया को इस्तेमाल किया हुआ है. उसी के साथ साथ इसमें बहुत सारे हल्दी को एक्सट्रैक्ट को डाला हुआ है, हल्दी एक्सट्रैक्ट ಹಾಕಿದ್ದಾರೆ, ಶತಾವರಿ, ಬಾಸ್ವೇಲಿಯಾ, ये सारे जो इंग्रेडिएंट है, ये ಎಲ್ಲ ಇಂಗ್ರೀಡಿಯೆಂಟ್ಗಳು ಒಟ್ಟಿಗೆ ಸೇರಿ ये महिलाओं का हेल्थ के लिए, पर्टिकुलर हार्मोनल इंबैलेंस के लिए, मूड स्विंग के लिए, घुटनों के दर्द के लिए या ಓವರ್ಆಲ್ ಇಮ್ಯುನಿಟಿ के लिए काम करते हैं. ಅವರ ಗಂಟುಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಇಮ್ಯುನಿಟಿಗೋಸ್ಕರ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅವರ ಪಿಸಿಒಡಿ ಅಥವಾ ಹಾರ್ಮೋನಲ್ ಇಂಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಈ ಎಲ್ಲದ ಇದು हेल्प आಗುತ್ತೆ. तो इसका जो कॉस्ट है ये भी 3100 रुपए है. इसको भी आपको सुबह शाम 30 ml पीना होता है. ಓಪನ್ करने बाद में फ्रिज में रखना है. ಇದನ್ನು ಬೆಳಗ್ಗೆ ಸಾಯಂಕಾಲ 30 ml ಕುಡಿಬೇಕು. ಓಪನ್ ಮಾಡಿದ ನಂತರ ಫ್ರಿಜ್ ಅಲ್ಲಿ ಇಡಬೇಕು. ये जो ड्रिंक है आई कॉफी, ये एक कॉफी है, लेकिन इसमें कुछ पर्पस अलग है. इधर कॉफी, इधर पर्पस ಬೇರೆ. इसमें ब्लड शुगर को मैनेज करने का एक स्पेशलिटी है. इधर ब्लड शुगर मैनेज ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಇದೆ, क्योंकि इसमें सेलेशिया रेटिकुलेटा नाम का एक जड़ी बूटी को डाला हुआ है. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ಏಕನಾಯಕನ ಬೇರು ಎಂಬಂತ ಒಂದು ಬೇರನ್ನು ಹಾಕಿದ್ದಾರೆ, जो अपने इंसुलिन को प्रोड्यूस करने में, ट्रिगर करने में या अपना जो ग्लूकोस है उसको बैलेंस करने का काम करता है. ಇದು ಇನ್ಸುಲಿನ್ ಟ್ರಿಗರ್ ಮಾಡಕ್ಕೆ, ಪ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡಕ್ಕೆ, ಅದನ್ನು ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ. ಐ ಕಾಫी दो वेरिएंट में आता है, ब्लैक और क्रीमर. क्रीमर मतलब उसमें दूध का कंटेंट है, क्रीमर अंदर हालिना कंटेंट है. सुबह ब्रेकफास्ट से आधा घंटा पहले एक कॉफी, शाम को डिनर से एक आधा घंटे पहले कॉफी पी लेंगे, ये आपको शुगर को मैनेज करने में हेल्प करेगा. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಬ್ರೇಕ್ಫಾಸ್ಟ್ ಗಿಂತ ಅರ್ಧ ಗಂಟೆ ಮೊದಲು ಒಂದು ಕಾಫಿ, ರಾತ್ರಿ ಡಿನ್ನರ್ ಗಿಂತ ಮೊದಲು ಅರ್ಧ ಗಂಟೆ ಮೊದಲು ಒಂದು ಕಾಫಿ ನೀವು ಕುಡಿದು, ಇದು ನಿಮ್ಮ ಶುಗರ್ ಅನ್ನು ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡುತ್ತೆ. ये भी पेटेंटेड प्रोडक्ट, इसका प्राइस भी 3100 रुपए. ಇದೊಂದು पेटेंटेड प्रोडक्ट, ಇದರ ಪ್ರೈಸ್ ಕೂಡ 3100 रुपए, और इसके ऊपर भी क्लिनिकल ट्रायल हुए, ಇದರ ಮೇಲೆ ಕೂಡ क्लिनिकल ट्रायल ನಡೆದಿದೆ. और चौथा जो प्रोडक्ट है आई ग्लो, ये अपने स्किन को ग्लो के लिए हेल्प करता है. आई ग्लो ಎಂಬುದು ಚರ್ಮದ ಗ್ಲೋಗೆ ಇದು ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತೆ. और इसमें जो केसर को इस्तेमाल किया हुआ है और बाकी के उससे बहुत सारे इंग्रेडिएंट है, ಅದರ ಜೊತೆ ಜೊತೆ ಬೇರೆ ಬಹಳಷ್ಟು ಇಂಗ್ರೀಡಿಯೆಂಟ್ ಗಳಿವೆ, जो स्किन को एक्ने फ्री, डार्क सर्कल फ्री या फेयरनेस को लाने में हेल्प करेंगे. फेयरनेस ಅನ್ನು ತಗೊಳ್ಳಕ್ಕೆ, एक्ने फ्री ಮಾಡಕ್ಕೆ ಅಥವಾ डार्क सर्कल फ्री ಮಾಡಕ್ಕೆ ಇದು ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತೆ. इसका भी प्राइस 2997 है. रात के डिनर के बाद में एक सैचेट इसको पीना होता है. और किसी को अगर फास्ट रिजल्ट चाहिए तो दिन को 2 ले सकते हैं, सुबह ब्रेकफास्ट के बाद में और रात को डिनर के बाद में. ಇದು ರಾತ್ರಿ ಊಟದ ನಂತರ ತಗೊಳ್ಳುವಂಥದ್ದು. ಯಾರಿಗಾದ್ರು ಫಾಸ್ಟ್ ರಿಸಲ್ಟ್ ಬೇಕಂದ್ರೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಬ್ರೇಕ್ಫಾಸ್ಟ್ಗೆ ನಂತರ ಮತ್ತು ಡಿನ್ನರ್ಗೆ ನಂತರ ಇದನ್ನು ತಗೊಳ್ಬಹುದು. इसके ऊपर भी क्लिनिकल ट्रायल हुए, जिसका आप रिपोर्ट यहाँ पे देख सकते हैं. ಇದರ ಮೇಲೆ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ಟ್ರಯಲ್ ಆಗಿದೆ, ಅದರ ರಿಪೋರ್ಟ್ ನೀವು ನೋಡ್ಕೋಬಹುದು. ಅಂಡ್ ಲಾಸ್ಟ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ जो आई स्लिम, ये पर्टिकुलरली वेट मैनेजमेंट के लिए हेल्प करता है. इसलिए मैं वेट मैनेजमेंट में सहाय ಮಾಡುತ್ತೆ. ये FB3 फ्यूजन एक स्पेशल इंग्रेडिएंट है, जो कोलियस फोर्स सीसम इंडिकम और सेलेशिया रेटिकुलेटा के ऊपर बनाया हुआ है. ಇದರಲ್ಲಿ ಒಂದು FB3 ಫ್ಯೂಜನ್ ಇದೆ. ಇದರಲ್ಲಿ कोलियस फोर्स सीसम इंडिकम ಅಥವಾ ಎಳ್ಳು, आमेले सेलेशिया रेटिकुलेटा, जो हमने अभी कॉफी में भी इसके नाम सुना था, इसके ऊपर ये बना हुआ है, जो वेट मैनेजमेंट के लिए काम करता है, कोलेस्ट्रॉल को कंट्रोल करने में काम करता है और अपने इंसुलिन को भी रेगुलेट करता है. ಇದು ಇನ್ಸುಲಿನ್ ರೆಗ್ಯುಲೇಟ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಕೊಲೆಸ್ಟ್ರಾಲ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡುತ್ತೆ, ವೇಟ್ ಅನ್ನು ಮ್ಯಾನೇಜ್ ಮಾಡುತ್ತೆ. ये FB3 फ्यूजन एक पेटेंटेड वर्जन, FB3 फ्यूजन एक पेटेंटेड वर्जन, जो बॉडी के अंदर अच्छा फैट देता है, पूरा फैट को बाहर फेंक देता है. ಇದು ಬಾಡಿ ಒಳಗಡೆ ಒಳ್ಳೆ ಫ್ಯಾಟ್ ಅನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ ಮತ್ತು ಕೆಟ್ಟ ಫ್ಯಾಟ್ ಅನ್ನು ಬಾಡಿಯಿಂದ ಹೊರಗಾಗುತ್ತೆ. ये आपको रात को डिनर के लिए आपको रिप्लेस करना है, ये मील रिप्लेसमेंट. ಇದು ರಾತ್ರಿ ಊಟ ಟೈಮಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಮೀಲ್ ಅನ್ನು ರಿಪ್ಲೇಸ್ ಮಾಡುವಂಥದ್ದು एक ऐसा प्रोडक्ट है. ಇದು ಅಂತ ಒಂದು प्रोडक्ट. इसके ऊपर भी क्लिनिकल ट्रायल हुए हैं, ಇದರ ಮೇಲೆ ಕೂಡ क्लिनिकल ट्रायल ನಡೆದಿದೆ. अगर हम देखेंगे ये सारे प्रोडक्ट इंटरनेशनल लेवल पे सब जगह पे एक्सपोर्ट हो रहे हैं. ಎಲ್ಲ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಗಳು ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಬೇರೆ 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 ಜಾಗಗಳಲ್ಲಿ ಎಕ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. और ये सारे प्रोडक्ट के ऊपर बहुत सारे फायदे हैं. ಈ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಗಳ ಮೇಲೆ ಬಹಳಷ್ಟು ಲಾಭಗಳಿವೆ, क्योंकि हम लोग सिस्टम के ऊपर काम करते हैं, सिम्टम्स के ऊपर नहीं. ನಾವು ಈ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಗಳು सिम्टम्स ಮೇಲೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲ್ಲ, ನಾವು ಸಿಸ್ಟಮ್ ಮೇಲೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. सिस्टम का फायदा ये होता है कि ये जड़ से काम करता है या अपने रूट से काम करता है. सिस्टम ಮೇಲೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಇದು ರೂಟ್ ಇಂದ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ. ನಾರ್ಮಲ್ हम लोग जो मेडिसिन लेते हैं वो सिम्टम के ऊपर काम करते हैं. ನಾವು ತಗೊಳ್ಳುವಂತ ಮೆಡಿಸಿನ್ಗಳು ಸಿಮ್ಟಮ್ ಮೇಲೆ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ, ಆದ್ರೆ ಇದು ಬೇರ್ನ ಜೊತೆಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ. ये अपने सिस्टम के हिसाब से काम करता है. तो यहाँ पे आप इस प्रोडक्ट को प्रमोट करके आप एंटरप्रेन्योरशिप जर्नी स्टार्ट कर सकते हैं. ನೀವು ಈ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಗಳನ್ನು ಪ್ರಮೋಟ್ ಮಾಡಿ एंटरप्रेन्योरशिप जर्नी स्टार्ट ಮಾಡಬಹುದು. आपको इस बिजनेस को स्टार्ट करने के लिए पहले हमारे कंपनी में आपको डॉक्यूमेंट सबमिट करने पड़ेंगे और आपका पोस्ट VR का पोस्ट आपको मिल जाएगा. ನೀವು ನಿಮ್ಮ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಅನ್ನು ಸಬ್ಮಿಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮಗೊಂದು VR पोस्ट ನಮ್ಮ ಕಂಪನಿಯಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೆ. आपको यहाँ पे कोई बड़ा इन्वेस्टमेंट नहीं है, क्योंकि जो भी इन्वेस्टमेंट है कंपनी ने ऑलरेडी किया है. फैक्ट्री के R&D के लिए, ये सभी चीजों के लिए कंपनी ने इन्वेस्टमेंट किया है.
ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಯಾವುದೇ ದೊಡ್ಡ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್, ಯಾಕಂದ್ರೆ ಏನೇನು ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಬೇಕು ಅದೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಕಂಪನಿಯವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. और आपको यहाँ पे 3 डायमेंशनल सपोर्ट भी मिल जाता है, निम्गे 3 डायमेंशनल सपोर्ट ಕೂಡ ಸಿಗುತ್ತೆ. आपके जो स्पॉन्सर है जिन्होंने अभी आपके लिंक भेजा है वो आपको सारा बैकअप सपोर्ट करेंगे. ನಿಮ್ಗೆ ಯಾರು ಲಿಂಕ್ ಕಳಿಸ್ತಾರೆ ಅವ್ರು ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಬ್ಯಾಕअप सपोर्ट ಅನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. तो दूसरा जो है ये इंडस कंपनी जो आपको ट्रेडिशनल सपोर्ट, जो प्रोडक्ट तैयार करना, R&D करना, उसका GST भरना, TDS भरना, ये सारा काम कर रही है. ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಕಂಪನಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ತಯಾರು ಮಾಡೋದು, ಅದ್ರ ಮೇಲೆ R&D ಮಾಡೋದು, ಅದನ್ನ ನಿಮ್ಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಡೋದು, ಅದ್ರ ಮೇಲೆ GST ಪೇ ಮಾಡೋದು, TDS ಪೇ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಇದೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಅವರು ನೋಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ವೈಬ್ರೆಂಟ್ जो है जो आपको गाइड करेगा कि काम कैसे करना है. ವೈಬ್ರೆಂಟ್ ಇವರು ನಿಮಗೆ ಗೈಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಕೆಲಸ ಹೇಗೆ ಮಾಡೋದು. तो ये 3 डायमेंशनल सपोर्ट आपको सक्सेस को इंश्योर कर सकता है. ये ಒಂದು 3 डायमेंशनल सपोर्ट ನಿಮಗೆ सक्सेस ಅನ್ನು इंश्योर ಮಾಡುತ್ತೆ. लेकिन कोई भी बिजनेस हो, पहला स्टेप उसका सेलिंग होना चाहिए. धीरूभाई अंबानी जी और रिलायंस के फाउंडर वो कहते हैं कि बी ए गुड सेल्समैन इवेंचुअली विल बिकम अ गुड बिजनेसमैन. धीरूभाई अंबानी रिलायंस ನ ಫೌಂಡರ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಗಳನ್ನು ಮಾರಿ ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಮಾರಿ, ಬಿ ಎ ಗುಡ್ ಸೇಲ್ಸ್ಮैन, ಆಮೇಲೆ ನಿಧಾನವಾಗಿ ನೀವು ಒಳ್ಳೆ बिजनेसमैन ಆಗ್ತೀರಾ. तो ये सेलिंग का आदत है. आपको अगर अडॉप्ट करना है तो हम आपको हेल्प करेंगे, ನಾವು ನಿಮ್ಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತೀವಿ. देखिए हमारे प्रोडक्ट कुछ पर्टिकुलर हेल्थ के चैलेंजेस के ऊपर सपोर्ट करते हैं. ನಮ್ಮ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಗಳು ಕೆಲವೊಂದು ಹೆಲ್ತ್ ಚಾಲೆಂಜಸ್ಗಳು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡುತ್ತೆ. जैसे ब्लड शुगर का मैनेजमेंट, ब्लड शुगर मैनेजमेंट ಮಾಡಕ್ಕೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡುತ್ತೆ. ಕಾರ್ಡಿಯಾಕ್ के लिए हेल्प करता है. ब्लड शुगर के हेल्प आಗುತ್ತೆ. आई कॉफी उसको हेल्प करेगा, आई कॉफी ಅದಕ್ಕೆ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ. ಕಾರ್ಡಿಯಾಕ್ हार्ट हेल्थ के लिए हमारा आई पल्स हेल्प करता है. कार्डियाक हार्ट हेल्थ ನಮ್ದು आई पल्स हेल्प ಮಾಡುತ್ತೆ. वेट मैनेजमेंट के लिए हमारा आई स्लिम हेल्प करता है. वेट मैनेजमेंट ನಮ್ಮ आई स्लिम सहाय ಮಾಡುತ್ತೆ. वुमेन्स हेल्थ के लिए हमारा आई केयर हेल्प करता है. वुमेन्स हेल्थ के ನಮ್ಮ आई केयर हेल्प ಮಾಡುತ್ತೆ. और इसी के साथ साथ स्किन के लिए हमारा आई ग्लो हेल्प करता है. ಚರ್ಮಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮ आई ग्लो हेल्प ಮಾಡುತ್ತೆ. और इसी के साथ साथ आप यहाँ पे देखेंगे आप इस प्रोडक्ट को प्रमोट भी कर सकते हैं. ನೀವು ಈ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಅನ್ನು ಪ್ರಮೋಟ್ ಮಾಡಬಹುದು. आपको मैं एक बार आगे बढ़ने से पहले ना ಮುಂದುವರಿಯೋದಕ್ಕೆ ಮೊದಲು मैं एक टेस्टिमनी सुनना चाहता हूँ. ಒಂದು टेस्टिमनी ಕೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. हमारे साथ आई पल्स का इस्तेमाल किए हुए हमारे साथ मल्लिकार्जुन पटाने जी हैं. पटाने सर स्वागत है ನಿಮಗೆ. ನಮಗೆ आई पल्स ಅನ್ನು ನೀವು ಬಳಸಿದ್ದೀರಾ, ನಿಮ್ಗೆ ಏನು ಲಾಭ ಆಗಿದೆ? ಸರ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನಮಸ್ತೆ ಸರ್. ನನ್ನ ಹೆಸರು ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಪಟ್ನೆ, ಯಾದಗಿರಿಯಿಂದ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಾನು ಐಪಲ್ಸ್ ನಮ್ಮ ಮಿಸ್ಸಸ್ಸರಿಗೆ ಥೈರಾಯ್ಡ್ ಕ್ರೋನಿಕಲ್ ಪ್ರೆಷರ್ ಸಪ್ರೆಷನ್ ಆಗಿತ್ತು. ನಾನು ಸುಮಾರು 2-3 ವರ್ಷ ಎಲ್ಲ ಡಾಕ್ಟರ್ಸ್ಗಳಿಗೆ, ಎಲ್ಲ ಸ್ಪೆಷಲಿಸ್ಟ್ಗಳಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ತೋರಿಸಿದ್ರು, ಯಾವುದೂ ರಿಸಲ್ಟ್ ಬಂದಿಲ್ಲ ಸರ್. ಬಟ್ ನಮ್ಮ ಇಂಡಸ್ಟ್ರಿವಾ ಕಂಪ್ನಿದು ಐಪಲ್ಸ್ ನಿಯರ್ ಅಬೌಟ್ 1-4 ಬಾಟಲ್ ಕನ್ಸ್ಯೂಮ್ ಮಾಡಿದ ಮ್ಯಾಕ ಸಲೈವ ಬರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ ಸರ್. ಮೊದಲ ಬಾಯಾರಿಕೆ ತುಂಬಾ ಆಗ್ತಿತ್ತು. ಬಟ್ ನಾವು 4 ಬಾಟಲ್ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ಮ್ಯಾಗ ಸಲೈವನು ಬರ್ಲಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು. ಮತ್ತು 2ನೇದು ಬಾಯಾರಿಕೆನೂ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತದೆ ಸರ್. ಇದು ಅದ್ಭುತ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳಕ್ इष्ट बयसुत्तेನೆ. थैंक यू सर, अवकाश ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳು. थैंक यू पटना सर, थैंक यू. हमारे साथ हैं अभय उपाध्याय जी जो सांगली से हमारे साथ कनेक्टेड है. अभय सर, क्या आप हमें बता सकते हैं आपको आई कॉफी से क्या फायदा हुआ है? सर जी नमस्ते, सभी को नमस्ते. मेरा नाम अभय उपाध्याय सांगली से हूँ सर. मैंने एक्चुअली प्रोडक्ट खुद भी अभी यूज़ कर रहा हूँ, लेकिन उससे पहले मैंने अपने पिताजी को दिया था, जो उनको इंसुलिन चालू था सर. एक एक्सीडेंट में थोड़ा उनका पैर को लगा था, तो ज़्यादा से ज़्यादा लगने की टेंशन बढ़ने की वजह से उनको 300 350 शुगर था, लेकिन बढ़ गया था. तो मैंने आई कॉफी शुरू कर दिया. फिलहाल 3 ही महीने में उनका वो जो जख्म हुआ था वो भी भर गया, और उनका अभी एक भी टैबलेट नहीं है सर. फिर भी वो बोले तो इंसुलिन से 500 mg 250 mg ऐसे कम करते करते उनका भी पूरा टोटली शुगर लेवल पे है, और उनको मेडिसिन की जरूरत नहीं है सर. इतना बढ़िया रिजल्ट आया सर. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಅಭಯ್ ಜಿ. ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ ಸಾವಿತ್ರಿ ಶಂಕರ್ ಭಟ್ ಅವರು. ಸಾವಿತ್ರಿ ಚರ್ ಅವ್ರ ಸ್ವಾಗತ. ನಮ್ಗೆ ಹೇಳಿ, ನೀವು ಐ ಗ್ಲೋ ಅನ್ನು ಬಳಸಿದ್ದೀರಾ, ಐ ಗ್ಲೋ ಇಂದ ಏನು ಲಾಭ ಪಡ್ತಿದ್ದೀರಾ ಸಾವಿತ್ರಿ ಚರ್ ಅವರೇ? ನಮಸ್ತೆ ಸರ್, ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನಾನು ಐಗ್ಲೋ ಟೆಸ್ಟಿಮನಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನನ್ನ ಮಗಳು ಪ್ರಿಯಾ ಹೆಗಡೆ ಅಂತ. ಅವಳು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಜಾಬ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಎಂಜಿನಿಯರ್ ಇದ್ದಾಳೆ. ಅವಳಿಗೆ ಮುಖ ತುಂಬಾ ಮೊಡವೆ ಕಲೆಯಿಂದ ಮೊಡವೆ ಕಪ್ಪಾದ ಒಂಥರ ಹೇಸಿಗೆ ಆಗ್ಬಿಟ್ಟು ಸರ್. ಅವಳಿಗೆ ತುಂಬಾ ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೊಟ್ಟಿದ್ಲು. ಎಷ್ಟೊಂದು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ಲು, ಅವಳಿಗೆ ಕಡಿಮೆನೇ ಆಗಿಲ್ಲ. ಡಾಕ್ಟರ್ ಔಷಧಿ ಎಲ್ಲ ಮಾಡಾಯ್ತು, ಕಡಿಮೆ ಆಗಿಲ್ಲ. ಆಗ ನಾವು ಊರಿಗೆ ಬಂದಾಗ ನಾನು ಅವಳಿಗೆ ಹೇಳಿದೆ, ನೋಡು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಐಗ್ಲೋ ಅಂತಿದೆ, ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂತ ಟೆಸ್ಟಿಮನಿ ಸಲ ತೋರಿಸಿದೆ ಅವಳಿಗೆ. ಅವಳು ಅದು ತಗೊಂಡ್ಲು ಸರ್. 3 ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ 3 ತಿಂಗಳ ಮಾಡಿದ್ಲು. ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಯ್ತು, ಪೂರ್ತಿ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿದೆ. ತುಂಬಾ ಖುಷಿ ಪಟ್ಟು ತಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಸಹಿತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಸರ್ ಇಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಕೊಟ್ಟಂತಹ ನಮ್ಮ ಐಗ್ಲೋ ನಮ್ಮ ಕಂಪ್ನಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟ ನಿಮಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸಾಯಿ ಟೀಚರ್ ಅವರೇ. ನಮ್ಮ ಜೊತೆ ನಾಗರತ್ನ ಮಂಡ್ಯದಿಂದ ಇದ್ದಾರೆ. ನಾಗರತ್ನ ಅವರೇ, ನಮ್ಗೆ ಹೇಳಿ, ನಿಮ್ಗೆ ಐಕೇರ್ ಇಂದ ಏನೇನು ಲಾಭ ಪಡ್ತಿದ್ದೀರಾ ನಾಗರತ್ನ ಅವರೇ? ಐಕೇರು ಮಗಳಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ ಸರ್.
Okay. ಮಗಳಿಗೆ ಅವಳಿಗೆ ಪೀರಿಯಡ್ಸ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇತ್ತು, ಮತ್ತೆ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ತುಂಬಾ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು, ಮತ್ತೆ ವೈಟ್ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಆಗೋದು, ಮತ್ತೆ ಹೊಟ್ಟೆ ನೋವು ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ಸುಸ್ತಾಗ್ತಾ ಇತ್ತು. ಪೀರಿಯಡ್ಸ್ ನಾಳೆ ಅಂತಾನೆ ತುಂಬಾ ಹೊಟ್ಟೆ ನೋವು ಬರೋದು, ತುಂಬಾ ಸಂಕಟ ಪಡೋಳು, ಮತ್ತೆ ಸುಸ್ತಾಗ್ಬಿಡೋಳ ಟೈಮಲ್ಲಿ. ಐ ಕೇರ್ ಕೊಟ್ಮೇಲೆ ಸಹ ಅದು ಹೊಟ್ಟೆ ನೋವೆಲ್ಲ ಹೊರಟೆ ಹೋಗಿದೆ ಪೂರ್ತಿ, ಮತ್ತೆ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ನಾರ್ಮಲ್ ಇದೆ. ಇವಾಗ ಅವಳಿಗೆ ಪೀರಿಯಡ್ಸ್ ಆಗೋದೇ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ, ಆ ರೀತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಎಲ್ಲ ನಾರ್ಮಲ್ ಆಗಿದೆ, ಎಲ್ಲ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸಾಲ್ವ್ ಆಗಿದೆ ಅಕ್ಕ. ಸರ್ ಇವಾಗ ಅದೊಂದು 4 ತಿಂಗಳು ಕೊಟ್ಟೆ ಸರ್, ಒಳ್ಳೆ ರಿಸಲ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿದೆ ಸರ್ ಇದಕ್ಕೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. Thank you, sir. ಸೊ ನಮ್ ಜೊತೆ ಶಶೇಂದ್ರ ಕುಮಾರ್ ಅವರು ಇದ್ದಾರೆ. ಶಶೇಂದ್ರ ಅವರೇ, ನಮ್ಗೆ ಐಸ್ಲಿಮ್ ಇಂದ ಏನ್ ಲಾಭ ಪಡ್ತಿದ್ದೀರಾ ಶಶೇಂದ್ರ ಕುಮಾರ್ ಅವರೇ? ನಮಸ್ತೆ ಸರ್, ಶಶೇಂದ್ರ ಕುಮಾರ್ ಉಡುಪಿಯಿಂದ. ಐಸ್ಲೆಮ್ ಆಕ್ಚುಲಿ ನನ್ನ ಮಗಳಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ. ಅವಳು ಮದ್ವೆ ಆಗುವ ಮುಂಚೆ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ದಪ್ಪಗಿದ್ಲು. ಆ ದಪ್ಪಗಿದ್ದದಕ್ಕೆ ಅವಳು ಐಸ್ಲಿಮ್ ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ರೆಕಮೆಂಡ್ ಮಾಡಿದ್ದೆ ನಾನು. ಅವಳು ಐಸ್ಲಿಮ್ ತಕೊಂಡು ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಇನ್ ಒನ್ ಮಂತ್ ಶಿ ಲಾಸ್ ನಿಯರ್ಲಿ ಅಬೌಟ್ 3.5-4 kgs. ಅಂಡ್ ಮುಖದಲ್ಲಿ ಅವಳದೊಂದು ಚಂದ ಕಲೆನೂ ಇತ್ತು. ಕಲೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಶಿ ಇಸ್ ಬಿಕಮಿಂಗ್ ಮೋರ್ ಅಂಡ್ ಮೋರ್ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್. ಅದು ಭಾರಿ ಖುಷಿ ಆಯ್ತು ಸರ್. थैंक यू. एंड Yeah. थैंक यू सर, थैंक यू. थैंक यू. सो दोस्तों, आप जब जैसे बता रहा था मैं, ये सारे प्रोडक्ट्स जो है, आप अगर किसी को प्रमोट करेंगे, रेफर करेंगे, तो आराम से आप इस प्रोडक्ट को रेफर कर सकते हैं. ನೀವು ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಈ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಅನ್ನು ಪ್ರಮೋಟ್ ಮಾಡ್ತೀರಾ, ರೆಫರ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಆರಾಮದಲ್ಲಿ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಅನ್ನು ರೆಫರ್ ಮಾಡಬಹುದು. क्योंकि हर एक प्रोडक्ट के पीछे आपको हर किसी का एक टेस्टिमनी सुनने को मिलेगी. ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಗಳಿಂದ ನಿಮಗೆ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು टेस्टिमनी ಕೇಳಕ್ ಸಿಗುತ್ತೆ. तो आपका स्टेप बिजनेस करना बहुत आसान है. ನೀವು बिजनेस ಮಾಡಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಸುಲಭ ಇದೆ. आप इस बिजनेस को शुरू करना है तो आपको क्या करना है, 12 प्रोडक्ट का बिजनेस आपको पहले शुरू करना है. 12 प्रोडक्ट से बिजनेस आपको शुरू करना है. ನೀವು 12 प्रोडक्ट इंದ बिजनेस स्टार्ट ಮಾಡಬೇಕು. वैसे आपने पहले डॉक्यूमेंट दिया तो आप हमारे कंपनी में वीआर बन के आ जाते हैं. ನೀವು डॉक्यूमेंट ಕೊಡುವಾಗ ನಮ್ಮ ಕಂಪನಿಯಲ್ಲಿ वीआर ಆಗಿ ಬರ್ತೀರಾ. वीआर एक स्टेटस है जहां पे आप सिर्फ प्रोडक्ट रिटेल कर सकते हैं. अगला स्टेटस है वीबीओ. ಮುಂದಿನ स्टेटस ಬಂದ್ಬಿಟ್ಟು वीबीओ. उस वीबीओ को रीच होने के लिए आपको स्टार रैंक को रीच करना पड़ेगा. अब वीबीओ रैंक स्टेटस अನ್ನು रीच ಆಗಕ್ಕೆ ನೀವು ಸ್ಟಾರ್ रैंक अನ್ನು रीच ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. और स्टार रैंक को अपनाने के लिए आपके द्वारा 12 प्रोडक्ट का सेल होना चाहिए. ಈ ಸ್ಟಾರ್ रैंक अನ್ನು ಪಡೆಯಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ 12 प्रोडक्ट ಗಳು ಸೇಲ್ ಆಗಬೇಕು. फॉर एग्जांपल, आपके पापा मम्मी एक कस्टमर समझ लीजिए, उनको आपने अगर आई केयर दिया मम्मी को, और आपके पापा का अगर शुगर इश्यू है तो आप उनको आई कॉफी सजेस्ट किया, ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಐ ಕಾಫಿ ಸಜೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ, 2 ಐ ಕೇರ್ मम्मी को गए, 2 आई केयर पापा को गए, 2 आई केयर मम्मी को, 2 आई केयर पापा गए. तो आपके भाई है या बहन है तो उनको आपने दिया, बहन को दिया आई ग्लो, या भाभी को दिया आई ग्लो, या भाई को दिया आई पल्स, या जीजा जी को दिया आई पल्स. 2 आई पल्स, 2 आई ग्लो, उनके लिए भी उनका हेल्थ इंप्रूव हो जाएगा. घर के अंदर टेस्टिमनी आ जाएगा, और हेल्थ इंप्रूव आಗುತ್ತೆ, ಅವ್ರಿಗೆ टेस्टिमनी ಬರುತ್ತೆ. या आपके अंकल आंटी है तो उनके लिए आपने दिया आई स्लिम एंड आई ग्लो, ಅವ್ರಿಗೆ ಐ स्लिम ಮತ್ತು ಐ ग्लो ಕೊಟ್ರಿ. उनके हिसाब से, उनके रिक्वायरमेंट के हिसाब से. अगर आपने 12 प्रोडक्ट का सेल किया, या आधा घंटे में करो, 1 घंटे में करो, 1 दिन पे करो, आपकी मर्जी. अर्धा गंटेಯಲ್ಲಿ ಮಾಡಿ, 1 ಗಂಟೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಿ, ಅಥವಾ 1 ದಿವಸದಲ್ಲಿ ಮಾಡಿ, ನಿಮ್ಮ ಇಷ್ಟ. जैसे आपका 12 प्रोडक्ट का सेल हो जाता है तो आप हमारे कंपनी में वीपीओ बन जाते हैं. ನೀವು ನಮ್ಮ ಕಂಪನಿಯಲ್ಲಿ वीपीओ ಆಗ್ತೀರಾ. और वीपीओ का मतलब है विवा बिजनेस ओनर. वीपीओ ಅಂತಂದ್ರೆ विवा बिजनेस ओनर. मतलब आप 37,200 रुपीस का टर्नओवर या माइक्रो इन्वेस्टमेंट से, माइक्रो टर्नओवर से आप हमारे कंपनी के सारे सुविधा ಎಂಜಾಯ್ कर सकते हैं. ಈ 37,200 ರೂಪಾಯಿ ಒಂದು ಟರ್ನओवर ಮುಖಾಂತರ ನೀವು ನಮ್ಮ ಕಂಪನಿಯ ಎಲ್ಲ ಬೆನಿಫಿಟ್ ಗಳನ್ನು ಎಂಜಾಯ್ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು. तो आपका बिजनेस क्या है, आपको जैसे प्रोडक्ट सेल करते हैं वैसे प्रोडक्ट सेल करने वाले लोगों का एक ಫ್ರಾಂಚೈಸಿ को बिल्ड करना. ನೀವು ಯಾವ ರೀತಿ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಮೂವ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದೇ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಅನ್ನು ಸೇಲ್ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಫ್ರಾಂಚೈಸ್ ಅನ್ನು ಬಿಲ್ಡ್ ಮಾಡುವಂತದ್ದು ನಿಮಗೆ ಕೆಲಸ. कैसे बिल्ड करना है ये सिखाने के लिए हम आपको एक स्पेशल सेशन देते हैं जिसका नाम है BOM. ಯಾವ ರೀತಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅನ್ನು ಬಿಲ್ಡ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಹೇಳ್ಕೊಡಕ್ಕೆ ನಾವು ಒಂದು ಸ್ಪೆಷಲ್ ಸೆಷನ್ ಅನ್ನು ನಿಮಗೆ ವಾರ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದು ನಿಮ್ಮ ರಿಲೇಟೆಡ್ ಯಾರು ನಿಮ್ಮ ಸ್ಪಾನ್ಸರ್ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾರೆ. BOM. BOM ಅಲ್ಲಿ ನೀವು ಇದರ ಬಗ್ಗೆ डिटेल आगे कलीಬಹುದು. उस BOM में आप इस बिजनेस के बारे में डिटेल में स्टडी कर सकते हैं. अगर आप बिजनेस को सीरियस समझ रहे हैं, अगर आपकी जिंदगी में कोई चैलेंजेस हैं, अगर आप जिंदगी में कुछ बड़ा करना चाहते हैं, ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನೋ ಚಾಲೆಂಜ್ ಇದೆ, ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನೋ ದೊಡ್ಡ ಮಾಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ, ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಬೆಳೆಯಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ, अगर आप अपने जीवन के प्रेजेंट सिचुएशन में उतने हैप्पी नहीं है, ನೀವು ನಿಮ್ಮ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೊಂದು ಹ್ಯಾಪಿ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ कोई बात नहीं. हमारा बिजनेस का जो अर्निंग पोटेंशियल है वीकली 2.5 लाख है. ನಮ್ಮ ಬಿಸ್ನೆಸ್ ನ अर्निंग पोटेंशियल ಬಂದ್ಬಿಟ್ಟು वीकली 2.5 लाख, मतलब मंथली 10 लाख रुपए मिनिमम कमा सकते हैं. ಅಂದ್ರೆ ತಿಂಗಳಿಗೆ 10 ಲಕ್ಷ ಅಥವಾ ವರ್ಷಕ್ಕೆ 1,30,00,000 ತನಕ ನೀವು ಆರಾಮದಲ್ಲಿ ದುಡಿಬಹುದು. और उतना कमाने के लिए एक्चुअली नॉर्मल 10 से 15 करोड़ का इन्वेस्टमेंट की जरूरत होती है. नॉर्मल अಷ್ಟು ದುಡಿಬೇಕಂದ್ರೆ 10 ರಿಂದ 15 ಕೋಟಿ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಬೇಕು. लेकिन हमारे बिजनेस में आपको
कोई इन्वेस्टमेंट की जरूरत नहीं। इवन दो आपको 37,200 का माइक्रो टर्नओवर से आप यहाँ पे बिजनेस ಶುರು ಕರ್ಸಕ್ತೆ ಅಥವಾ 37,200 ಮೈಕ್ರೋ ಟರ್नओवर ಮುಖಾಂತರ ನೀವು ನಮ್ಮ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅನ್ನು स्टार्ट ಮಾಡ್ಕೋಬಹುದು। और उसी के साथ साथ आपका काम, आपका मेहनत को भी कंपनी आइडेंटिफाई करती है और उनको रिकॉग्नाइज करती है। ನಿಮ್ಮ ಎಫರ್ಟ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಕಂಪನಿ ಐಡೆंटिफाई ಮಾಡ್ಕೊಂಡು ರಿकॉग्नाइज ಮಾಡುತ್ತೆ और आपको रिवार्ड्स भी दिया जाता है। ಅದಕ್ಕೆ ಅನ್ಕೊಂಡು ನಿಮಗೆ ರಿವಾರ್ಡ್ಸ್ ಕೊಡಲಾಗುತ್ತೆ। जैसे आप स्टार 500 बन जाते हैं, कंपनी से आपको 5 लाख एक्सीडेंटल इंश्योरेंस मिल जाता है। ಯಾವಾಗ ನೀವು ಸ್ಟಾರ್ 500 ಆಗ್ತೀರಿ ನಿಮಗೆ ಕಂಪನಿಯಿಂದ 5 ಲಕ್ಷದ एक्सीडेंटल इंश्योरेंस पॉलिसी ಸಿಗುತ್ತೆ। जैसे आप हमारे कंपनी में स्टार 1000 बन जाते हैं तो आपको एक ग्रैंड शेराटन होटल में कंपनी का एक 3 दिन का रेसिडेंशियल इवेंट या बूट कैंप जैसा आपको एक एंजॉयमेंट मिल जाएगा आपको अपने को एप्लिकेंट के साथ। ನಿಮ್ಮ ಕೋ ಅಪ್ಲಿಕೆಂಟ್ ಜೊತೆಗೆ 3 ದಿವಸ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರಿನ ಗ್ರ್ಯಾಂಡ್ ಶೆರಾಟನ್ 5 ಸ್ಟಾರ್ ಹೋಟೆಲ್ ಅಲ್ಲಿ ನಿಲ್ಲುವಂತ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಬೂಟ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಅನ್ನು ಎಂಜಾಯ್ ಮಾಡುವಂತ ಅವಕಾಶ ಸಿಗುತ್ತೆ। जैसे आप हमारे कंपनी में रूबी बन जाते हैं तो आपको थाईलैंड का टूर विद फैमिली के साथ मिल जाता है। ನಿಮಗೆ ಥಾಯ್ಲೆಂಡ್ ಟೂರ್ ವಿತ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಜೊತೆ ಸಿಗುತ್ತೆ। जैसे पर्ल को मलेशिया मिल जाता है विद फैमिली के साथ, पर्ल मलेशिया ಸಿಗುತ್ತೆ ವಿತ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಜೊತೆಗೆ। एमराल्ड को उज्बेकिस्तान मिल जाता है विद फैमिली के साथ, एमराल्ड ಅವರಿಗೆ उज्बेकिस्तान ಸಿಗುತ್ತೆ ಒಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಜೊತೆಗೆ। और इसी के साथ साथ सफायर को मिल जाता है दुबई, सफायर ಅವರಿಗೆ ಸಿಗುತ್ತೆ दुबई। और इसी के साथ साथ डायमंड को मिल जाता है सिंगापुर क्रूज टूर। अದೇ ರೀತಿ ಡೈಮಂಡ್ ಗಳಿಗೆ ಸಿಗುತ್ತೆ सिंगापुर क्रूज टूर। इसके ऊपर भी और भी रैंक है लेकिन फिलहाल हम यहाँ पे रोकते हैं। ಇದರ ಮೇಲೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಕೆಲವೊಂದು ರ್ಯಾಂಕ್ಗಳೇ ನಾವು ಇಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸೋಣ। हमारी कंपनी एक एजुकेशन चलाती है, इंडस अर्ली एजुकेशन, जहाँ पे ऑटिज्म के बच्चों को फ्री एजुकेशन दिया जाता है। ನಮ್ಮ ಸ್ಕೂಲ್, ನಮ್ಮ ಕಂಪನಿ ಅವರು ಒಂದು ಸ್ಕೂಲ್ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಆಟಿಸಮ್ ಇರುವ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೂಡ ಫ್ರೀ ಎಜುಕೇಶನ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। और इसी के साथ साथ आप यहाँ पे देखेंगे कि इन्फोसिस ने भी कुछ अपने दोस्तों के साथ ही बिजनेस को शुरू किया था। ನೀವು ನೋಡ್ತಾ ಹೋದ್ರೆ ಇನ್ಫೋಸಿಸ್ ಅವರು ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿರುವಂತ ಕೆಲವೊಂದು ಹತ್ತಿರದ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಗಳಿಂದ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅನ್ನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು। ಇನ್ಫೋಸಿಸ್ ಸ್ಟಾರ್ಟೆಡ್ ಬೈ 5 ಫ್ರೆಂಡ್ಸ್। ಇನ್ಫೋಸಿಸ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿತ್ತು 5 ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಗಳಿಂದ, ನಂದನ್ ನೀಲಕೇಣಿ, ಕ್ರಿಶ್ ಗೋಪಾಲ್ ಕೃಷ್ಣನ್, SD शिबुलाल, के दिनेश एंड अशोक अरोरा। ये 5 जनर मुखांतर और बिजनेस स्टार्ट आगे 5 लोगों के द्वारा बिजनेस को शुरू किया था नारायण मूर्ति जी ने। तो क्या आप लोगों को ऐसे 2 लोग नहीं मिलेंगे जो आपको ना नहीं बोलेंगे? निम्को याराद्रू इब्रू सिग्लिक्किल्वा निम्गे ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿದವರು 100% मिल जाएंगे। आप इतने साल इस धरती के ऊपर जिए हैं तो कोई तो 2 आपको यकीन कर रहे होंगे, कोई आप 2 आपको भरोसा कर रहे होंगे। ಇಷ್ಟು ದಿವಸ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಇರುವಾಗ ನೀವು ಎಷ್ಟು ಸಾಧನೆ ಮಾಡಿರುವಾಗ ಯಾರಾದ್ರೂ ಇಬ್ರು ನಿಮ್ಮನ್ನು ನಂಬುವವರು ಇದ್ದೇ ಇರ್ತಾರೆ। आप उनको द्वारा इस बिजनेस को शुरू कीजिए, ನೀವು ಅವ್ರ ಮುಖಾಂತರ बिजनेस स्टार्ट ಮಾಡಿ और उनको भी ऐसा ही 37,200 का माइक्रो टर्नओवर से उनको कंपनी में स्टार का रिक्रूटमेंट या बना दीजिए। ಅವ್ರನ್ನು 37,200 ರೂಪಾಯಿ माइक्रो टर्नओवर मुखांतर ಅವರನ್ನು ಕೂಡ स्टार रैंकिंग रीच ಮಾಡಿಸಿ। हमारे कंपनी में टोटल 16 रैंक है, जिसमें पहला रैंक है स्टार, दूसरा रैंक है स्टार 250। ನಮ್ಮ ಕಂಪನಿ 16 रैंक ಇದೆ, ಅದರ ಮೊದಲ रैंक ಬಂದಿತ್ತು स्टार, ಎರಡನೇ रैंक स्टार 250। तो जैसे आप स्टार 50 बन जाते हैं आपका एक नेटवर्क बिल्ड होना शुरू हो जाता है। और इसी तरह 9th रैंक जब आप रीच हो जाते हैं आप हमारे कंपनी के डायमंड बन जाते हैं। ಯಾವಾಗ 9th रैंक ನೀವು ರೀಚ್ ಆಗ್ತೀರಾ ಆವಾಗ ನಮ್ಮ ಕಂಪನಿ ಡೈಮಂಡ್ ಆಗ್ತೀರಾ ಮತ್ತು ನೀವು 1 ಕೋಟಿ ಮೇಲೆ ಇನ್ಕಮ್ ಆಗುತ್ತೆ। आपको 1 करोड़ के ऊपर इनकम क्रॉस हो जाता है। आप ऑलरेडी अगर देखेंगे ये कंपनी 2014 में शुरू हुई थी और अभी तक इस कंपनी में थ्रू आउट इंडिया में हर एक स्टेट में इस कंपनी के करोड़पति क्रिएट हो चुके हैं। पूर्ति ಭಾರತದ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಈ ಕಂಪನಿಯ ಕರೋಡಪತಿಗಳು ಕ್ರಿಯೇಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ। तो आप यहाँ पे ऑब्जर्व करेंगे 100+ करोड़पति को इस कंपनी ने ऑलरेडी क्रिएट किया है। 100ಕ್ಕಿಂತ ಅಧಿಕ ಕೋಟ್ಯಾಧಿಪತಿಗಳನ್ನು ಈ ಕಂಪನಿ ಆಲ್ರೆಡಿ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ये 2024 दिसंबर का डाटा, 2024 दिसंबर ना डाटा। हमारा इस कंपनी का टारगेट है कि 2030 तक 1000 करोड़पति को क्रिएट करना। कंपनिಯ ಟಾರ್ಗೆಟ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು 2030 ಆಗುವಾಗ 1000 ಕೋಟ್ಯಾಧಿಪತಿಗಳನ್ನು ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡುವಂತದ್ದು। और आप भी चाहे तो आप उनमें से एक बन सकते हैं। ನೀವು ಕೂಡ ಬೇಕಂತಾದ್ರೆ ನೀವು ಅದರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಾಗ ಆಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ। तो क्या करना है आपको? आपको इमीडिएटली बिजनेस को शुरू करना है। ನೀವು बिजनेस ಅನ್ನು ಈವಾಗಲೇ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। और आपको बिजनेस शुरू करने के लिए क्या चाहिए? आपका आधार कार्ड, पैन कार्ड, बैंक डिटेल्स और आप अपना फर्स्ट ऑर्डर से आप अपना बिजनेस को शुरू कर सकते हैं। आधार कार्ड, पैन कार्ड, बैंक डिटेल ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಫಸ್ಟ್ ಆರ್ಡರ್ ಮುಖಾಂತರ ನೀವು ನಿಮ್ಮ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅನ್ನು ಶುರು ಮಾಡಬಹುದು। फिलहाल हमारे कंपनी में एक फास्ट करेंगे तो आपको बिजनेस इनक्यूबेट रेवेन्यू अर्न करने का मौका भी मिल जाता है। ನೀವು ಬಿಸ್ನೆಸ್ ಅನ್ನು ಫಾಸ್ಟ್ ಆಗಿ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮಗೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ಇನ್ಕ್ಯೂಬೇಟ್ ರೆವೆನ್ಯೂ ಅನ್ನು अर्न ಮಾಡುವಂತ ಅವಕಾಶ ಕೂಡ ಸಿಗುತ್ತೆ। तो मैं आप सभी को ऑल द बेस्ट कहता हूं। और जिन्होंने भी इस बिजनेस के बारे में आपको लिंक भेजा यार निಮಗೆ बिजनेस लिंक अನ್ನು ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ, मैं जरूर आपसे रिक्वेस्ट करता हूं कि उनसे एक बार बात कीजिए और उनसे साथ इसकी बिजनेस के बारे में ज्यादा समझने की कोशिश कीजिए। नॉर्मली क्या होता है कि हमारे कभी कभी अपने लोग गलत लोगों से पूछने से कभी कभी थोड़ा सा ऑप्शंस हाथ में कम हो जाते हैं। ನಮ್ಮ ರಾಂಗ್ ಜನರ ಜೊತೆ ಕೇಳ್ತಾ ಕೇಳ್ತಾ ನಮ್ಮ ಆಪ್ಷನ್ಸ್ಗಳು ಕಡಿಮೆ ಆಗ್ತವೆ। तो मैं चाहता हूं कि आप सही लोगों के पास से पूछिए, अपने सवाल को क्लियरफाई कीजिए और जल्दी से इस बिजनेस को शुरू कीजिए। ನೀವು ಸರಿಯಾದ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಜೊತೆ ಕೇಳಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಡೌಟ್ಸ್ ಗಳನ್ನು ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಮತ್ತು ಬೇಗನೆ ಈ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅನ್ನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ। तो फिलहाल